आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 897. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंत आणि सीताजींच्या संवादातील सहजता अभ्यासत होतो. भक्तीचा आशीर्वाद हीच संताच्या जीवनामध्ये असलेल्या सहजतेच्या आधाराने आपल्याला दिसून येते. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. हनुमंत सीताजींच्या आशीर्वादाने कृतार्थ झालेला आहे आणि तत्पश्चात लगेचच आपल्या आईला एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो आपली व्यथा सांगतोय की सुनहु मातु मुही अतिशय भूखा लागी देखी सुंदर फलरुखा. आई, मला अतिशय भूक लागली आहे ग. सीताजी हनुमंताच्या अंतःकरणातला भाव जाणतात, परंतु एका पुत्र प्रेमातून मनामध्ये विचार करतात की बाळा, की या अशोक वाटिकेमध्ये राक्षसांचं प्रचंड सैन्य रे रक्षणासाठी. अशा या वाटिकेमध्ये जाऊन तू फळं खाणार, राक्षसांच्या नजरेपासून तू वाचू शकणार नाहीस. यावरती हनुमंत आपल्या आईला म्हणतो, आई, मला त्यांची अजिबात भीती नाही बरं. तिन कर भय माता मोही नाही, जाओ तुम सुख मान हो मन माही. तुझ्या मनाला समाधान, शांतता, आनंद मिळत असेल याच्या पलीकडे मला या इतर राक्षसांची पर्वा नाही. ते माझं काहीही वाईट करू शकणार नाहीत. हनुमंताचा हा प्रताप, हनुमंताचं हे धैर्य, त्याच्या माग असलेलं उपासनेचं बळ, प्रभू रामचंद्रांचा कृपा आशीर्वाद, या सर्वांची सीताजींना परिपूर्णतेने जाणीव होती आणि त्यामुळे सीताजींनी देखी बुद्धी बल निपुण कपी कहेहु जानकी जाऊ. अशा पद्धतीने जानकी मातेने हनुमंताला फळं खाण्याची आज्ञा दिली, परंतु एका अटीवर. कुठली अट? रघुपती चरण हृदय धरी तात मधुर फल खाओ. प्रभू रामचंद्रांचे चरण आपल्या हृदयामध्ये घट्ट धर आणि या अशोक वाटिकेमधल्या फळांचा स्वाद घे. अशा रीतीने सीताजींनी हनुमंताला आज्ञा केली. आपण यातील पुढील चौपायांचं गायन करूयात आणि मग या दोह्यातल्या शेवटच्या चरणाच्या आधाराने या कथा विभागाचं चिंतन बघूयात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, चले नाई सिरु पैठे बागा, फल खाए सितरु तोरे लागा. रहे तहाँ बहु भट रखवारे, रहे तहाँ बहु भट रखवारे, कछु मारे सि कछु जाई पुकारे. नाथ एक आवा कपि भारी, तेहि अशोक बाटिका उजारी. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, खाए सि फल अरु बिटप उपारे, खाए सिफल अरु बिटप उपारे. रक्षक मर्दी मर्दी मही डारे, सुनी रावण पठये भट नाना, तिनहि देखी गरजे हनुमाना. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. सब रजनीचर कपि संघारे, गए पुकारत कछु अधमारे. पुनि पठयहु तेहि अच्छ कुमारा,
पुनि पठयहु तेहि अच्छ कुमारा, चला संग लय सुभट अपारा। आवत देखि बिटप गहि तरजा, ताहि निपाति महाधुनि गरजा। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। कछु मारे सी कछु मर देसी, कछु मिले सी धरी धूरी। कछु पुनि जाई पुकारे प्रभु, मरकट बल भूरी। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, सीताजीने हनुमंताला आज्ञा तर केली, त्याचं त्यांनी बुद्धी पाहिली, त्याचं बळ पाहिलं आणि त्यावरून त्यांनी आपल्या मनामध्ये एक सारांश जाणला की हनुमंत या अशोक वाटिकेमध्ये फळं खाताना राक्षसांपासून देखील सुरक्षितच आहे, त्याचं कोणीही वाकडं करू शकणार नाही। सीताजींनी एक सूत्रात्मक भाग हनुमंताला सांगितला की प्रभू रामचंद्रांचे चरण हृदयामध्ये घट्ट धर आणि या अशोक वाटिकेमधल्या मधुर फळांचा आस्वाद घे। सज्जनो, या सूत्रामध्ये काही विलक्षण गोष्टी आपल्याला जगदंबा ही सीताजी रूपामध्ये असलेली ही मूळ माया सांगत आहे। बघा, मनोबोधामध्ये समर्थांनी एक सुंदर चरण वापरलेलं आहे की करी सुख संवाद जो उगमाचा। या ब्रह्मांडाचं जे उगम आहे त्या उगमाची चर्चा, ते तत्वचिंतन जो करतोय, परंतु त्या तत्वचिंतनाला एक सुखाची, एका सौख्याची किनार आहे। आपण स्वाभाविकपणे बघतो की जेव्हा एखादं तत्वचिंतन अद्वैताच्या मार्गाने करू लागतो, जेव्हा या ब्रह्मांडाच्या उद्गम बिंदूचा आपण विचार करू लागतो, त्यावेळेला स्वाभाविकपणे सर्वप्रथम गोष्ट सांगितली जाते की हे सर्व दृश्य जग मिथ्या आहे, खोटं आहे, हे माया जाळ आहे, या सांसारिक वस्तूंमध्ये सुख नाही। आम्ही सगळे जण माना हलवतो, खरंय म्हणतो ही सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर, परंतु आजपर्यंत कोण या प्रपंचरूपी मायाजाळामधून अशा शब्दांच्या आधाराने सुटू शकलंय हो? सर्व तत्वचिंतन एका बाजूला आणि आपल्या जीवनाची अवस्था दुसऱ्या बाजूला, अशीच आम्हा सर्वांची स्थिती असते। हे सर्व मिथ्या आहे, माया आहे असं जाणून कोणाच्याही जीवनामध्ये आजपर्यंत कायापालट झाला नाही। मग संत काय करतो, जो सर्वोत्तमाचा दास काय करतो, तर करी सुख संवाद जो उगमाचा। उगम बिंदूकडे जायचंय। ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदविद। या ऊर्ध्व मुलाकडे जायचंय आणि तिथं गेल्यानंतर हे सत्य देखील कळणार आहे की ज्या ऊर्ध्व मुलाच्या बिंदूपासून आपण या वृक्षाचा पसारा पाहतो तो वृक्ष तिथं नाहीच। हे दृश्य जग मिथ्या आणि अशाश्वत आहे, त्याची प्रचिती त्या बिंदूपासून होते, परंतु ज्या मायेच्या अखत्यारीमध्ये आहे तिथं हे केवळ माझ्यासाठी शब्दांचे बुडबुडे राहतात। मग या वस्तुस्थितीला मी माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आचरायचं, काय करायचं, तर तो सुख संवाद आहे। आणि ते सूत्र सीताजी हनुमंताला सांगतात की रघुपती चरण हृदय धरी तात मधुर फल खाओ। ठीक आहे, हे अशोक वाटिका ही मायावी वाटिका आहे, त्यामध्ये असलेली फळं देखील मायावी आहेत। या सगळ्यांचा आस्वाद तुला घ्यायची इच्छा आहे, जरूर घे, परंतु एक कर बाळा, प्रभू रामचंद्रांचे चरण हृदयामध्ये घट्ट धर।
त्याप्रमाणे सज्जनो, हे विश्व मिथ्या आहे, अशाश्वत आहे, हे सगळं ठीक आहे, परंतु संत आम्हाला काय सांगतात की बाळा, हे सगळं माझ्या रामाचं आहे असं जाणून जग बरं. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. माझा स्वामी कोण आहे? माझा राम आहे. अशा पद्धतीने आपण त्याचे दास होऊन या जगामध्ये जगावं. त्याच्या अधिष्ठानावरती या मायावी विश्वामध्ये व्यवहार करावा. आणि मग अशा पद्धतीने व्यवहार केल्याने काय होतं? तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच राहतं प्रभू रामचंद्रांचं, की जे श्री महाराज म्हणायचे त्याप्रमाणे, माझा हात कधी पैशाने काळा झाला नाही. हे जे वाक्य मला आता अचानक स्मरणामध्ये येतं, ती गोष्ट घडते की तुम्ही व्यवहार करता परंतु तो एक खेळ होतो. तुम्ही प्रपंच करता परंतु ती भगवंताची सेवा होते. या मायावी मिथ्या जगामध्ये देखील तुम्हाला या मधुर फळांचा आस्वाद घेता येतो. गमतीने सहज हनुमंताला एकाने विचारल्यानंतर, अरे हनुमंता, त्या अशोक वाटिकेमध्ये सीताजींनी तुला सांगितलं की तात मधुर फल खाऊ. मला सांग, तू गेलास अशोक वाटिकेमध्ये, खूप फळं खाल्ली असशील? हनुमंत म्हणाला, हो, खूप फळं खाल्ली. सगळीच्या सगळी गोड होती का रे? नाही म्हणे. काही आंबट होती, काही तर कडू देखील होती, काही खूप मधुर होती, काही पिकली होती, काही पिकली नव्हती, परंतु मी ती सगळी खाल्ली. अरे पण सीताजींनी तर तुला तात मधुर फल खाऊ सांगितलं होतं, मग तू फक्त मधुर फळच का नाही खाल्ली? हनुमंत म्हणाला, मला काही कळालंच नाही कुठली फळं मधुर आहेत आणि कुठली फळं तुरट आहेत. अरे भगवंताचे चरण आपल्या हृदयामध्ये असले ना, की जीवनामध्ये येणारं प्रत्येक फळ हे मधुर होऊन जातं बरं का. सज्जनो, हे सूत्र आपल्या जीवनामध्ये ज्याला कळालं ना, त्याच्या जीवनामध्ये यश दे रामा नदे तुझी सत्ता या बोधवचनाचा खरा अर्थ प्रगटतो. या अशोक वाटिकेमध्ये, या मायावी नगरीमध्ये प्रत्येकालाच जिंकायचंय, प्रत्येकालाच मधुर फळ हवंय, परंतु हे मधुर फळ भगवंताच्या अधिष्ठानामध्ये कशा पद्धतीने प्राप्त होतं? कधी तुम्हाला यश मिळेल, कधी अपयश मिळेल, कधी तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील, कधी तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट घडतील. परंतु जो भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहतो, जो आपलं सर्व करते पण भगवंताच्याकडे देतो, त्याच्यासाठी या प्रत्येक कर्माचं फळ मधुरच होऊन जातं, कारण की ते भगवंताच्या इच्छेचा तो प्रसाद म्हणून तो स्वीकारत असतो. सीताजी आम्हाला या विश्वाच्या उद्गम बिंदूचा सुखसंवाद या मधुर फळाच्या रूपाने सांगतायत बरं, की बाळा जा, जे काही घडेल ते सर्व काही तुझ्यासाठी मधुरमय होऊन जाईल, आनंदमय होऊन जाईल. आणि त्यामुळे सज्जनो, नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मृत्यू देखील सोहळा होऊन जातो बरं का. या पलीकडे अजूनही काय आनंदोत्सवाची आपण संकल्पना करू शकतो? हे केवळ एक स्थित्यंतर होऊन जातं देहाचं. बाकीच्या तर यश अपयश या गोष्टी त्याच्यासाठी फार गौण होऊन जातात, फार गौण होऊन जातात. दररोज एका नवीन उत्साहाने, नवीन प्रेरणेने भगवंताच्या अधिष्ठानावरती कर्मरत असलेला हा योगी कुठल्याही प्रकारचं फळ पदरामध्ये पडलं तरी त्याला मधुर मानून स्वीकारू लागतो. जीवनामध्ये कर्मापासून तो कधीच निराश होत नाही. सीताजींनी हनुमंताला हे विलक्षण सूत्र सांगितलं आणि ते श्री महाराजांनी आम्हाला नामरूपाने जिभेवरती आणून दिलं, की आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामामध्ये राहून आपण कर्म करा. त्या कर्माचं प्रत्येक फळ तुम्हाला गोड वाटेल, रामाचा प्रसाद वाटेल. हनुमंताने सीताजींचा आशीर्वाद मस्तकी धारण केला आणि आपल्या आईने दिलेले हे सूत्र आपल्या हृदयामध्ये घट्ट दृढ केलं, की आता ज्याप्रमाणे योद्धा आपली सर्व शस्त्र घेतो
अस्त्र घेतो, परंतु हनुमंताकडे तर केवळ एकच शस्त्र होतं, भगवत नामाचं, भगवत स्मरणाचं. त्याच भगवत स्मरणाला हनुमंताने हृदयामध्ये घट्ट धारण केलं. ही जिव्हा भगवंताच्या नामामध्ये त्याने लय केली आणि हनुमंत आईची आज्ञा शिरसावंद्य मानून अशोक वाटिकेच्या दिशेने निघालेला आहे. चलेऊ नाई सिरू पैठेऊ बागा, फल खायसी तरु तोरय लागा. जसं आपण एखाद्या परीक्षेला निघावं, एखाद्या मोठ्या कार्याला निघावं, त्याप्रमाणे आपल्या घरातल्या ज्येष्ठांना, आपल्या गुरुवर्यांना वंदन करतो, त्याप्रमाणे हनुमंताने सीताजींच्या चरणी पुन्हा एकदा वंदन केलं. नतमस्तक ते झाले. आईचा आशीर्वाद घेतला. आईचा हात आपल्या डोक्यावरून फिरलेला त्यांनी पाहिला आणि आईला म्हणाले की आई, आता तू या अशोक वाटिकेमध्ये या तुझ्या पुत्राचा पराक्रम बघ. अशा रीतीने हनुमंत या अशोक वाटिकेच्या दिशेने संचार करण्यासाठी म्हणून सीताजींचा क्षणिक निरोप घेऊन निघालेले आहेत. काय करावं? एक सुंदर अशा वृक्षाकडे हनुमंताने पाहिलं, जो वृक्ष फळांनी लगडलेला होता, त्याला अनंत फांद्या होत्या. अशा या अनंत फांद्या असलेल्या वृक्षावरती हनुमंत गेला आणि त्या वृक्षाला हलवू लागला. जी काही फळं हातामध्ये मिळतील त्या फळांना तो चाखू लागला, त्याचा आस्वाद घेऊ लागला. त्या झाडाची सर्व फळं रिकामी झालेली पाहताच त्याच झाडाला त्यांनी उपटलं आणि फेकून दिला. एकाने विचारलं, हनुमंता, अरे तुला भूक लागली होती, फळं खायची, झाडं उपटून टाकायची काय गरज आहे? होय की नाही? आपल्याकडे बघा ना, एखाद्या झाडाला जर काही कारणामुळे काढावं लागलं तर आपल्या मनाला किती त्रास होतो, दुःख होतं. अशा हनुमंताच्या या कृतीचा नेमका बोध काय? भूक लागली होती, फळं खायची, झाडं तोडायची काय गरज आहे? हनुमंत म्हणाला, ती भूक जी तुम्हाला वाटते ती माझी लौकिक भूक नव्हती. ही भूक आहे या मायेच्या क्षेत्रामध्ये असलेल्या या मधुर फळांच्या आस्वादाची. ही जी जीवाच्या अंतरंगामध्ये वासना असते की मला हे हवंय, ते हवंय, ते हवंय, त्या वासनेला कधी अंत नसतो. एकदा का ती वासना पूर्ती झाली की ते फळ झाडासकट उपटून टाकायचं असतं. अन्यथा त्या झाडाला पुन्हा बहार येईल, पुन्हा फळं येतील, पुन्हा त्या फळांचा आस्वाद घ्यावासा वाटेल. आता बघा, उन्हाळा सुरू झाला की पुन्हा आपली पावलं मंडईकडे वळतील, आंब्याच्या पेट्या कधी मिळतील म्हणून. कारण की दरवर्षी उन्हाळ्यात येणारा आंबा जसा आपल्याला उत्कृष्ट करतो, त्याचप्रमाणे त्या फळांना पुन्हा मोहर आला की जीव त्याच वासनांमध्ये पुन्हा गुरफटत जातो. बघा, आपल्या जीवनामध्ये मिळालेला पैसा कितीही आला कमी आहे, संपन्नता लौकिक कितीही आला कमीच आहे. मनुष्य नाही कधीच म्हणत नाही, कारण त्या फळाचा मौसम अखंड चालू असतो. मिळालं आता बस, एवढं केवळ एका अन्नापुरताच मनुष्य मर्यादित आहे, अन्यथा प्रत्येक गोष्टीसाठी त्याचे दरवाजे सदैव उघडे आहेत. हनुमंत म्हणतो, एकदा तुम्हाला तुमच्या पोटा इतका पैसा मिळाला, तुमच्या पोटा इतका संपन्नता मिळाली, प्रपंच मिळाला, आता बस, आता याच्या पुढे मागणं नको. आता याचं पुढचं जीवन भगवंताच्या सेवेसाठी आपण लावावं. हाच फल खायं तरु तोरय लागा याचा अर्थ होता. हनुमंताने या झाडांना तोडून एक प्रकारे राक्षसांना आमंत्रित केलेले, आत्कृष्ट केलेले की अरे मी इथं आलेलो आहे, माझ्याकडे बघा, मी तुम्हाला आवाहन करतोय, मला येऊन पकडा. हनुमंत जणू काही या सर्व राक्षसांना आमंत्रित करू लागलेला आहे. सज्जनो, अशा या हनुमंताचं आता हा कर्म, त्याचा हा पुरुषार्थ, त्याचं हे असलेलं विलक्षण सामर्थ्य, याचं दर्शन आपल्याला गोस्वामीजी सांगू लागतायत.
हनुमंताने काय करावं? रहे तहा बहु भट रखवारे, कछु मारेसी कछु जाई पुकारे. जसं हनुमंताने ते वृक्ष उपटून फेकायला सुरुवात केली, फळं तोडायला सुरुवात केली, त्याच क्षणी झालेला आवाज आणि त्यामुळं अशोक वाटिकेमध्ये एकच हल्लकल्लोळ झाला. अरे कोण आहे? कोण झाडं तोडतंय? कोणाला काही कळेना, कारण की आजपर्यंत अशोक वाटिकेमध्ये अशी घटनाच घडली नव्हती. आणि त्या सरशी सर्व रखवालदार जागे झाले. आजपर्यंत रखवालदारांना अशी कुठली घटना समोरच आली नव्हती. रखवालदार धावत जात आहेत आणि पाहतायत काय, तर समोर एक महाकाय असं वानर अत्यंत संतप्त होऊन झाडांना उपटतंय, फळांना खातंय. आणि ते रखवालदार वानर समजून त्याच्यावरती हल्ला करू लागते आहेत. आणि त्या क्षणी हनुमंत त्या रखवालदारांना एका आपल्या मुष्टी प्रहारामध्ये गारद करतोय. कछु मारेसी कछु जाई पुकारे. काही जणांना तिथंच हनुमंताने प्राण सोडायला भाग पाडलेलं आहे, तर काही जणांना अर्धवट जखमी करून सोडून दिलेलं आहे. हनुमंताला विचारलं, त्यांना का नाही मारलंस बाबा? अरे म्हणाले, जर सगळ्यांनाच मारलं तर मी आल्याचा निरोप कोण देईल रावणापर्यंत? जाऊ दे त्यांना अर्धवट जखमी अवस्थेमध्ये. असे हे रावणाचे रखवालदार जखमी अवस्थेमध्ये रावणाच्या दरबारामध्ये जाऊन दाखल होत आहेत. धापा टाकत कसे बसे सर्वजण रावणाच्या दरबारात जात आहेत. रावण त्यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित होतोय. यांची एवढी कशी बरं धाव दरबारापर्यंत आली? आजपर्यंत या रखवालदारांचा साधा चेहरा देखील बघितला नव्हता. काय झाले अशोक वाटिकेमध्ये? हे तर अशोक वाटिकेचे रखवालदार दिसत आहेत. रावण त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहतोय. आणि त्याच वेळेला रावणाची आज्ञा न घेता रखवालदार अशोक वाटिकेमध्ये काय चाललंय त्या प्रसंगाचं वर्णन करू लागतात. नाथ एका वाकपी भारी, तेही अशोक वाटिका उजारी, खायसी फलरू बिटप उपारे, रक्षक मर्दी मर्दी मही डारे. स्वामी, अहो अशोक वाटिकेमध्ये एक खूप मोठं वानर आलंय. काय? लंकेमध्ये रावणाच्या या सत्तेमध्ये एक वानर? काय करते ते वानर? स्वामी, त्याने या अशोक वाटिकेमध्ये विध्वंस करायला सुरुवात केली आहे. ही सगळी अशोक वाटिका तो क्षणामध्ये उजाडून टाकतोय. अहो मोठे मोठे महाकाय वृक्ष अत्यंत लिलया पद्धतीने तो जमिनीतून उपटतोय, सगळी फळं खाऊन टाकतोय. आणि आम्ही त्याला जाऊन पकडायचा प्रयत्न करतोय, दोऱ्या टाकतोय, शस्त्र मारतोय. परंतु आमच्यापैकी बऱ्याच रखवालदारांना तर त्याने पायाखाली हाताखाली चिरडून मारून टाकलं. आम्ही कसे बसे आपला जीव वाचवत वाचवत तुमच्यापर्यंत हा समाचार घेऊन आलोय. स्वामी वाचवा वाचवा. ताबडतोब अशोक वाटिकेच्या दिशेने निघा. काय म्हणताय? या वानराने एवढा उत्पात केलाय? कोण आहे तो? रावणाने ताबडतोब आपल्या रखवालदारांच्याकडे लक्ष न देता आपल्या सैन्याच्या दिशेने पाहिलं. सुनी रावण पठये भटनाना, तीनही देखी गरजेऊ हनुमाना. रावणाने आपल्या सैन्याकडे पाहिलं आणि त्यामध्ये आपल्या पहिल्या श्रेणीतले जे सैनिक होते अशा अनेक उत्तम योद्ध्यांना त्याने ताबडतोब अशोक वाटिकेच्या दिशेने जायला सांगितलं. या योद्ध्यांना येताना पाहून हनुमंत जणू काही त्यांची वाटच बघत बसला होता.
हनुमंताचा हा पुरुषार्थ या अशोक वाटिकेमध्ये घडून पुढचं सैन्य येण्याची हा एकटा हनुमंत जणू काही वाट पाहतोय. सज्जनो, भक्तीचा आशीर्वाद जेव्हा जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा भक्त हा संकटांना डगमगून कधीही देवाच्या चरणांशी जाऊन मला आता तू सहाय्यभूत हो असं म्हणत नाही. आपल्या जीवनामध्ये या उपासनेच्या सामर्थ्यावरती असलेल्या या अनंत प्रारब्धरूपी संकटांना तो मात करण्यासाठी जणू काही या प्रारब्धाची वाट पाहतच थांबलेला असतो. हनुमंताने या सैन्याचं आगमन पाहिलं आणि त्या सैन्याचं स्वागत हनुमंताने आपल्या पद्धतीने केलेलं आहे. काय पद्धत आहे हनुमंताची? तीनही देखी गरजेव हनुमाना, जय जय रघुवीर समर्थ, ही जी माझ्या समर्थांची गर्जना होती. ज्या पद्धतीने या समर्थांच्या या गर्जनेतून या रघुवीराची वीरश्री प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये संचारायची, त्याप्रमाणे हनुमंताची ही गर्जना, केवळ त्याचा हा ध्वनीच समोर आलेल्या सैन्याला जागेवरती जणू काही हबकवून टाकत आहे. त्यांचे पाय जणू काही पुढे जाणं बंद व्हावं अशी एक विलक्षण आरोळी, असा एक विलक्षण आवाज हनुमंताच्या गर्जनेमध्ये होता. तीनही देखी गरजेव हनुमाना. सज्जनो, सत्पुरुषाची एक सिंहनाद करण्याची एक भूमिका असते आणि तो विलक्षण नाद, त्याची असलेली गुह्यता, त्याची असलेली धीर गंभीरता, त्याची असलेली एक विलक्षण गुह्यता ही सामान्य जीवाच्या कानांना देखील सहन होऊ शकत नाही. हनुमंताची ही गर्जना राक्षसी वृत्तीच्या लोकांना जणू काही अंतरंगामध्ये भीती निर्माण करून गेली. सगळे जण जागेवरती जणू काही काय करावं काय न करावं अशा एका विलक्षण मानसिकतेमध्ये अडकले. हनुमंताने आपलं काम गर्जनेच्या आधाराने जवळजवळ पूर्ण केलं होतं. आता त्यांना मारणं हे केवळ एक निमित्त राहिलं. सब रजनीचर कपी संघारे. सगळ्या राक्षसांना हनुमंताने क्षणामध्ये मारून टाकलं. पुन्हा त्यामधल्या काही लोकांना शिल्लक ठेवलं. कशासाठी? जा तुझ्या रावणाला जाऊन सांग, आणखीन चांगलं सैन्य पाठव. गए पुकारत कछु अधमारे. काही अर्धवट मरणमोक स्थितीमध्ये पुन्हा दरबाराच्या दिशेने धावतायत. कोणाचे पाय तुटलेत, कोणाचे हात तुटलेत, कोणी रक्तबंबाळ झालेले. अशा भयानक अवस्थेमध्ये रावणाच्या समोर हे सैन्य पुन्हा येऊन दाखल होऊ लागलेले आहे. आपली या सैन्याची अवस्था पाहिल्यानंतर नेमकं काय करावं ते कळेना. त्याची दृष्टी त्याच वेळेला आपला पुत्र अक्षय कुमार ह्याच्यावरती गेली. अक्षय कुमारकडे पाहत रावण त्याला आज्ञा देतोय, पुनी पठ यहू तेही अच्छ कुमारा. बाळा अक्षय, अशोक वाटिकेमध्ये जा. हा कोण वानर आलेला आहे? अरे, आपल्या या सैन्याचा अशा पद्धतीने निपात करणारा, त्यांना अशा पद्धतीने अर्धमेल्या अवस्थेमध्ये माझ्याकडे पाठवणारा हा वानर आहे तरी कोण? त्याचा जागेवरतीच निकाल लावून टाक. आणि हो, लक्षात घे, पहिल्यांदा रखवालदार दिले, त्यांच्याकडे केवळ बाण होते, ते काही करू शकले नाहीत. मग मी आपल्या कनिष्ठ फळीला पाठवलं, त्यांची ही अवस्था झाली. आता मात्र तू कुठलीही प्रकारची संधी घेऊ नकोस. उत्तमातले उत्तम राक्षस आपल्या बरोबर घे. चला संगलई सुभट अपारा. अक्षय कुमार आपल्या वडिलांना प्रणाम करून चला संगलई सुभट अपारा अशा रीतीने श्रेष्ठ योद्ध्यांना बरोबर घेतोय.
बघा, पहिल्यांदा रखवालदार आले, मग त्याने सैनिक पाठवले, आता सुभट आलेले आहेत आणि यानंतर मेघनाथाच्या बरोबर महाभट येणार आहेत. म्हणजे चारीही श्रेणीतली सैन्य रावण हनुमंताच्याकडे पाठवतोय. जसा जसा प्रश्न अधिक अधिक बिकट होत जातो, जटिल होत जातो, भगवंताच्या अधिष्ठानावरती असलेला उपासक स्वतःच्या सामर्थ्याला देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढवत जातो. परिस्थितीच्या समोर हात टेकणं हा कधीही रामदास असू शकत नाही. आहे त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी लागणारा पुरुषार्थ करणं हे खऱ्या अर्थाने रामदासाचं लक्षण आहे. अक्षय कुमार अशोक वाटिकेमध्ये येऊन दाखल झाला. बघतो तर सर्वत्र आपलं सैन्य मृत्युमुखी पडलेलं आहे. काय करायचंय? कुठे तो वानर, कुठे तो वानर, असं बघत बघत अक्षय कुमार हनुमंताच्या जवळ जातो आणि हनुमंताने अत्यंत जवळून आवत देखी बिटप गही तरजा ताही निपाती महाधुनी गरजा. हनुमंताने एका हातामध्ये वृक्ष घेतला आणि तो वृक्ष घेऊन जणू काही मोठ्या ढांगा टाकत तो अक्षय कुमारच्या दिशेने धावत आला. अक्षय कुमारला जणू काही आपला काळ आपल्याकडे धावत येतो आहे असं दिसलं. नावामध्ये अक्षय होता, परंतु त्याचा क्षय हा आता एक क्षणावरती येऊन टिपला होता आणि काही कळण्याच्या आता हनुमंताचा झालेला हा विलक्षण मोठा प्रहार आणि अक्षय कुमार आणि त्याचं सर्व सैन्य त्याच क्षणी तिथं धारा तीर्थ पडलेलं आहे. ताही निपाती महाधुनी कर्जा. अशा रीतीने हनुमंताने अक्षय कुमार आणि त्याच्या सर्व सैन्याचा देखील निपात करून टाकला आणि मग एक विलक्षण महागर्जना हनुमंताने अशोक वाटिकेमध्ये केली. ज्या गर्जनेचा आवाज कदाचित लंकेच्या दालनामध्ये देखील आतपर्यंत आला असावा. तिथं असलेल्या राक्षसांनी देखील आपल्या कानावरती हात ठेवलेले असावेत. अशा या हनुमंताची ही महागर्जना, ताही निपाती महाधुनी गर्जा, जणू काही समस्त लंकेला हनुमंताने आपल्या आगमनाची वार्ता देऊन टाकलेली आहे. सीताजी आपल्या पुत्रवत असलेल्या हनुमंताचं हे शौर्य अशोक वाटिकेमध्ये पाहतायत. सर्वत्र राक्षसांच्या मृतदेहाचा ढीग रचला गेलेला आहे. कछु मारेसी, कछु मरदेसी, कछु मिलेसी धरी धुरी. हनुमंत येणाऱ्या प्रत्येक राक्षसाला त्याच्या कर्माचं फळ मिळवून देतोय. तुम्हीच आहात ना माझ्या सीताजींना, माझ्या आईला पळवून आणणारे, तुम्हीच आहात ना देवतांना त्रास देणारे, तुम्हीच आहात ना ऋषी मुनींच्या यज्ञामध्ये विघ्न आणणारे. आता मी या सर्व अधर्माचं मुळासकट नाश करण्यासाठी इथं आलेलो आहे. कछु मारेसी, कछु मरदेसी. ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार हनुमंत त्याला शिक्षा देतोय. काही सेनेतल्या सैन्यांना त्याने ठार केलं, परंतु काही जणांना मृत्यू तर मिळाला, परंतु तो असा भीषण मृत्यू होता. आणि त्यामध्ये एकच सुखद गोष्ट होती की हनुमंताच्या चरणाखाली चिरडून त्या राक्षसांना आपला प्राण सोडावा लागत होता. काही जणांना हातामध्ये, काही जणांना बगलेमध्ये, काही जणांना आपल्या शेपटीच्या आधाराने हनुमंत उचलून धुळीमध्ये आपटवतोय आणि काही जणांना हलकेसे फटके मारून जखमी करून अर्धमेल्या स्थितीमध्ये पुन्हा पुन्हा रावणाकडे पाठवतोय. जा, अजूनही कोणी तुझ्याकडे सैन्य असेल तर ते घेऊन ये. इथं माझ्या आईचा आशीर्वाद लाभलेला प्रभू रामचंद्रांचा कृपा पात्र असा हनुमंत अशोक वाटिकेमध्ये तुझी वाट पाहतोय. रावणा, तुझ्याकडे जे काही सैन्य असेल ते घेऊन तू अशोक वाटिकेमध्ये ये. अशा पद्धतीने
हनुमंताने जणू काही रावणाला संपूर्णपणे हादरवून टाकलेलं आहे. सज्जनो, आता रावण नेमका हनुमंताला कह्यात आणण्यासाठी, बंदिस्त करण्यासाठी कुठली उपाययोजना करणार आहे, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.